शरद पवारांनी पहिल्यांदा 18 जुलै 1978 रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। महाराष्ट्रात तेव्हा वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता होती, पण पक्षातील अंतर्गत गटबाजी तीव्र झाली होती। काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस आर या पक्षातील दोन गटांमधील संघर्ष टोकाला पोहोचला होता। शरद पवारांची भूमिका एकच होती, राज्याच्या भल्यासाठी मला एक स्थिर आणि प्रामाणिक सरकार देणे आवश्यक आहे। पक्षांतर्गत मतभेद आता राज्याच्या हितापेक्षा मोठे होत आहेत। या अस्थिरतेचा फायदा घेत युवक नेते शरद पवार यांनी एक धाडसी पाऊल उचलले। त्यांनी काँग्रेसच्या 12 आमदारांसह बाहेर पडत जनता पक्ष आणि इतर पक्षांना सोबत घेतले। आम्ही पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करत आहोत। महाराष्ट्राला आता बिगर काँग्रेस आघाडीचे सरकार मिळेल, अशी घोषणा केली। अशा प्रकारे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी वसंतदादा पाटलांच्या सरकारला उलथून पाडले। ही त्यांची पहिली आणि राजकारणातील सर्वात मोठी राजकीय बंडखोरी ठरली। प्रेक्षकांनो, काय वाटते? शरद पवारांचा निर्णय योग्य होता का? कॉमेंट